नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राच्या कोट्यावधी प्रेक्षकांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संविधान दिनाच्या निमित्तानं आपण विविध कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील, प्रचारक असतील, यातले तज्ञ असतील, घटनातज्ञ असतील, या सर्वांशी आपण बोलतो आहोत आणि एकूणच भारतीय संविधानाच्या संदर्भातले वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपण जाणून घेतोय. आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते मोहम्मद नूर खान पठाण सर आहेत. पठाण सर मूलतः प्राथमिक शिक्षक आहेत आणि एका साधारणतः व्हॉट्सअपवरती 2 मिनिटाची क्लिप किंवा 2 मिनिटाचे एका पोस्टनी सुरुवात केलेलं संविधान जागृतीची मोहीम आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचलेली आहे. कधी काळी आता त्यांनी पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेले त्या संदर्भात आणि पुस्तक प्रकाशित केल्यानंतर कधी काळी ज्या परीक्षांसाठी संविधानाच्या परीक्षांसाठी 400-500 लोक बसायचे, 3000 लोक बसायचे, पण यावेळेस मात्र 12 ते 15,000 लोक त्यांच्या संविधान परीक्षेला यावेळेस 6 डिसेंबर रोजी बसणार आहेत आणि खरोखरच एक संविधान प्रचारकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा पडलाय, महत्वाचा टप्पा आहे. नूर खान सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद सर. नूर खान सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे तुम्ही असं पाहतात की व्हॉट्सअप तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. काही लोक सारखे रील बघत असतात, काही लोक सारखे इमो पाठवत असतात, काही लोक जोक्स किंवा आलेल्या फालतूच्या 17 ठिकाणी आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करत असतात. पण त्याचा वापर जर एखाद्या माणसाने जर अकलेने आणि हुशारीने केलं तर तंत्रज्ञान किती मोठा बदल घडू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे नूर खान पठाण सर आहे. नूर खान पठाण सर अजून दुसऱ्या एक पद्धतीचं उदाहरण आहे की आपण सगळेजण विचार करतो की संविधान खूप किचकट आहे, संविधान कायद्याचं आहे, संविधान वकिलांचं आहे, संविधान तर जज बीज त्यांना अर्थ लावता येत नाही आणि मग ते वाचतात आणि मग मी संविधान वाचून काय करू, ते त्यांचं काम बघतील. तर अशा पद्धतीचं संविधानाबद्दल असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या गैरसमजांना छेद दिलेला आहे. एका प्राथमिक शिक्षक शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असणारे नूर खान पठाण सर गेल्या काही वर्षांमध्येच संविधानाचं फार मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. त्याबद्दल नूर खान सर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला पहिला प्रश्न असा मला विचारायचा आहे की संविधान जाणून घ्यायचं म्हणजे नेमकं काय जाणून घ्यायचं? सर्वसामान्य माणसाला असं वाटतं संविधानाचं पुस्तक आणायचं आणि ते वाचून काढायचं का? संविधान जाणून ते कशासाठी, म्हणजे संविधान जाणून घेणं म्हणजे काय आणि ते कशासाठी जाणून घेणं, याबद्दल जर आपण पहिल्यांदा बोलू. धन्यवाद सर. प्रथमतः आपण या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आपल्या कोट्यवधी प्रेक्षकांशी मला संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि दुसऱ्यांदा आपल्या सर्व प्रेक्षकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, हे आपल्या देशाचं एक कायदेशीर सर्वोच्च दस्तऐवज आहे ज्याला आपण संविधान म्हणतो. आणि अशा वेळेला आपला देश नक्की काय आहे, तो कसा चालतो, कशा पद्धतीने अपेक्षा आपल्या सर्व भारतीयांकडनं आहेत, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसापासून राज्यकर्ते तर कर्मचारी वर्गापासून सनदी वर्गापर्यंत सगळ्यांचा समावेश होतो की कुणाकडनं ह्या देशाला बांधणीसाठी नक्की कशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत, या सगळ्यांचा उहापोह या संविधानामध्ये. आता आपण जेव्हा एखाद्या देशाची किंवा आपल्या देशाची जेव्हा आपण एक जबाबदार नागरिक जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला एक जबाबदार नागरिकाची नक्की डेफिनेशन आपण काय करतो किंवा त्याची पात्रता नक्की काय असावी, त्याला नक्की काय माहिती असावं की ज्यामुळे तो एक जबाबदार नागरिक बनू शकतो. सर मी तुम्हाला एक छोटस खेळाचं उदाहरण देईल फक्त. जर आपल्याला एखादा खेळ खेळायचा असेल तर त्या खेळाला आणि त्या खेळाच्या नियमांना जर आपण जाणून घेतलं नाही तर आपण उत्तम खेळाडू तर सोडा त्या खेळाचे, आपण साधा तो खेळ तरी खेळू शकू का? आणि जर का आपल्याला साधा एक खेळ त्या खेळाला आणि त्याच्या नियमांना न जाणून घेता खेळता येत नसेल तर मला सांगा, आता एवढा मोठा आपला विविधतेने नटलेला देश आहे, एवढा समृद्ध देश आहे आणि या देशाचे आपण एक नागरिक, हे आपल्यासाठी एक भाग्याची बाब आहे. मग अशा वेळेला जर आपण केवळ हे भाग्य न मानता आपण जर काही जबाबदार नागरिकत्वाची जबाबदारी पण जर आपण पार पाडायची असेल आपल्याला, तर आपल्याला निश्चितच आपला देश आणि आपल्या देशाचा कायदा
जो की आपण संविधान जो आहे आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा, हा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जो कायदा आहे सर, या कायद्याच्या आतच आपल्या सगळ्या देशाची जी काही व्यवस्था आहे, मग ती साधारणतः न्याय व्यवस्था असेल किंवा संसदीय व्यवस्था असेल किंवा कुठल्याही प्रकारची जी व्यवस्था आहे, तर ती व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने त्या व्यवस्थेची रचना आहे आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून हा आपल्याला नक्की काय देण्यात आलेलं आहे. कारण आपल्या ह्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे 3 प्रश्नांचं उत्तर देण्यात आलेलं आहे. एक प्रश्न असा आहे की संविधान नक्की कोणी बनवलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आमचा देश कसा घडवणार आहोत. आणि तिसरा प्रश्न असा आहे की या देशातील प्रत्येक नागरिकाला आम्ही काय देणार आहोत. आता प्रत्येक नागरिकासाठी ह्या तिन्ही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या आमच्या देशाच्या संविधानाला जाणून घेणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे असं मी समजतो. बरोबर आहे. प्रत्येक भारतीयाचं हे आद्य कर्तव्य आहे की आपण संविधान जाणून घेतलं पाहिजे. पण मग प्रश्न विचार याच्यामध्ये असा उत्पन्न होतो की यातली जी भाषा जी आहे अतिशय किचकट आहेत आणि त्यानंतर मग त्या भाषेच्या संदर्भातले ते वकील लोक त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं केस काढत असतात. तर सर्वसामान्य माणसानं संविधानातला कुठला भाग महत्वपूर्ण जाणून जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की त्यात वेगवेगळ्या पद्धती काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत. त्यातले काही वेगवेगळ्या पद्धती सर्वसामान्य माणसाला समजणार नाहीत. पण नेमकं एक सर्वसामान्य माणूस आहे, नोकरी करणारा आहे, शाळेत जाणार आहे, विद्यार्थी आहे, कॉलेजचा विद्यार्थी आहे किंवा एक स्वतः उदरनिर्वाह करणारा एखादा छोटासा किराणा मालाचं दुकान चालवणारा असेल. यातल्या ह्या लोकांनी सर्वसामान्य माणसांनी संविधानाचा कुठला भाग माहिती करून घेतला पाहिजे म्हणजे ज्या अर्थानं त्यांना संविधान संविधान समजेल आणि संविधान नेमकं काय करतं हे समजेल. खूप सुंदर प्रश्न विचारला सर आपण. आता मुळातच हे आपल्या देशाचं कायदेशीर सर्वोच्च दस्तऐवज आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. आता कायदेशीर हा शब्द आल्यानंतर साहजिकच आहे याच्यामधली जी भाषा आहे ती कायद्याची भाषा आहे आणि कायद्याची भाषा सर्वसामान्य माणसाला समजणे थोडीशी कठीण असते. हे मान्यच करायला पाहिजे. परंतु तरीही जरी ती समजण्यास कठीण असली तरी समजून घेण्यास अशक्य आहे असं मात्र अजिबात नाहीये. ते पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला संविधानाचं जे काही आपण वाचन करतो ते वाचन करत असताना काही टेक्निकली ज्या बाबी आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही जर का संविधानाचं पुस्तक ओपन केलं, बऱ्याच जणांनी आपल्यापैकी संविधान वाचण्याचा प्रयत्न केला असेल आणि संविधानाचं वाचन करत असताना जास्तीत जास्त पुढच्या 15 ते 20 पानांपर्यंत पोहोचलो की आपल्या असं लक्षात येतं की अरे हे नक्की काय माझ्या काही लक्षात येत नाही आणि मग अशा वेळेला आपण ते ठेवून देण्याचा प्रयत्न करतो. परंतु संविधान वाचण्याची जर का आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने जर का अवलंबली तरच आपल्याला संविधान खऱ्या अर्थाने समजू शकतो. आता या संविधानामध्ये नक्की काय हे लक्षात घ्या. पहिल्यांदा संविधान हा देशाचा सर्वोच्च मूलभूत कायदा आहे. हा कायदा आहे का तर याचं उत्तर आपण काय देऊ. याच्यात कायदे आहेत का तर नाही. याच्यात कायदे कसे बनवले जावे याची आचारसंहिता आहे. म्हणजेच उदाहरण द्यायचं ठरलं तर जसं की आता उदाहरणार्थ अनुच्छेद 17 आहे. अनुच्छेद 17 मध्ये असं आपण म्हटलेलं आहे की अस्पृश्यता आपण आता समूळ नष्ट करण्यात आली आहे आणि ती पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरेल. बर मग आता आपण काय केलं. ही जी आचारसंहिता आपल्याला ठरवून दिलेली आहे या अनुषंगाने आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे SC/ST ऍक्ट जो आहे 1989 तर तो बनवला. याच्या अगोदर त्याच्या अनुषंगाने 2 कायदे बनवण्यात आले होते. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या की संविधान समजून घेण्याची एक रीतसर पद्धत आहे. पहिल्यांदा आपल्याला त्याचं कायद्याचं वाक्य नक्की काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. त्याच्यातल्या संज्ञा कोणत्या वापरण्यात आलेल्या आहेत, शब्द कोणते वापरण्यात आलेले आहेत ते समजून घ्यावं लागतं. कारण कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक अर्थ त्याच्यामधून अभिप्रेत असला पाहिजे अशी अपेक्षा आपल्या घटनाकारांची होती. आणि मग त्या आर्टिकलच्या अनुषंगाने मुद्दा लक्षात घ्या की त्याच्या संज्ञा समजून घेतल्या, त्याचा भावार्थ समजून घेतला. मग या आर्टिकलचा आणि माझा नक्की संबंध काय आहे. या आर्टिकलच्या अनुषंगाने नक्की कोणते कायदे बनवण्यात आलेले आहेत, नक्की कोणत्या योजना आलेल्या आहेत. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं ठरलं तर आता सध्याच बघा महाराष्ट्र शासनाने महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना एसटी भाड्यामध्ये 50% तिकीट दिली. आता हे कुठून आलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे की अनुच्छेद 15 जो आहे आपल्या संविधानाचा त्याच्यातला खंड 3 आपल्याला महिला संदर्भामध्ये अशा सुविधा किंवा योजना करण्यामध्ये शासनाला सवलत देते. म्हणजेच काय तर अशा पद्धतीच्या संविधानाच्या या अनुच्छेद 15च्या खंड 3 नुसार आम्हाला महिलांसाठी अशा पद्धतीची सवलत देण्यात आली. किंवा महिला आयोग असेल
किंवा मग महिलांसाठी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा बालकांसाठी पोषण आहार असेल, मोफत पाठ्यपुस्तक असेल, मोफत शिक्षण असेल, तर ह्या सगळ्या बाबी कुठून येतात? तर ह्या अनुच्छेद 15च्या खंड 3 मध्ये जी सवलत देण्यात आलेली आहे त्या माध्यमातून. म्हणजेच काय, तर संविधानामध्ये जे आर्टिकल्स आहेत तर ते फक्त आर्टिकल वाचण्यासाठी किंवा पाठ करण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. तर त्याच्यातून खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचा बदल होणार आहे आणि ते बदल व्हावे यासाठी शासन व्यवस्थेने, ज्याला संविधानाच्या अनुच्छेद 12 मध्ये राज्य शब्द वापरण्यात आला, की राज्याने नक्की कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, कोणते कायदे बनवलेले आहेत, कोणत्या त्या पद्धतीच्या नंतर त्याचं विस्तारीकरण होण्यासाठी किंवा त्याचा व्यापक अर्थ होण्यासाठी आणखी काय घटना दुरुस्त केलेल्या आहेत. बरं, इथेही त्याविषयी थांबत नाही, तर या अनुषंगाने मग काही सुप्रीम कोर्टामध्ये एखादी त्या अनुच्छेदाला घेऊन केस गेली आहे का, सुप्रीम कोर्टाने मग त्याचा कशा पद्धतीने अर्थ लावलेला आहे, मग त्या अनुषंगाने परत मग आणखी काही घटना दुरुस्त झाल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत जाणून घेणार नाहीत सखोल, तोपर्यंत खऱ्या अर्थाने संविधान नक्की काय आहे, संविधानात नक्की काय आहे ते आम्हाला समजणार नाही. मला माहितीये सगळ्याच आर्टिकल बद्दल हे सगळं शक्य होतं आणि सगळ्याच गोष्टी काही संविधानामध्ये दिलेल्या नाही, फक्त कायद्याचे वाक्य. यासाठी आपल्याला काही विविध रेफरन्स बुक्स बघावे लागतात, काही आपल्या नेटवर सुद्धा बरेच माहिती आहे, अधिक चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं आहेत, युट्यूबवर सुद्धा अधिक खूप चांगले चांगले व्हिडिओ या संदर्भात माहिती देणारे आहेत. आणि या सगळ्या जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या सगळ्या माध्यमातून आपल्याला संविधान अशा पद्धतीने जाणून घ्यावा लागेल. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता की संविधानाचा नक्की कोणता भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तर तसं बघायला गेलं तर संपूर्ण संविधानच आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु तरीही प्राथमिक लेवलला जर का आपण सुरुवात करत आहोत तर निश्चितच आपल्याला जो आपला देश आहे, भाग आहे, तो नक्की काय आहे. नंबर 2 भाग जो 2 आहे तो नागरिकतेविषयी बोलतो, की नक्की कोणत्या नागरिकांना, म्हणजे आपल्या संविधानाची रचनाच इतकी सुसूत्र पद्धतीने केलेली आहे ना की अख्खं संविधान तुम्ही बघाल अख्ख्या जगामध्ये जगश्रेष्ठ करण्याचं कारणच ते आहे. लक्षात घ्या, पहिल्याच भागामध्ये आपल्याला असं ठरवण्यात आलं की आपला देश काय असेल आणि त्याची सीमा किंवा त्याचा म्हणजे टेरिटरी काय असेल. दुसऱ्या याच्यामध्ये जेव्हा राज्य क्षेत्र निश्चित केलं त्यात कोणत्या व्यक्ती ह्या अधिकृत नागरिक असतील याबद्दलची संपूर्ण माहिती अनुच्छेद 5 ते 11च्या दरम्यान दिली. आणि जो सर्वसामान्य म्हणजे सगळे अगदी तुम्ही आम्ही ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संविधान काम करतं किंवा ज्यांच्यासाठी हे संविधान आहे असं आपण थोडक्यात म्हणूया, तो भाग आहे भाग 3, की जो मूलभूत अधिकार. म्हणजे आपलं हे जे संविधान आहे ना सर, मी थोडंसं हे उत्तर लांबणार आहे, माफ करा, परंतु थोडक्यात नाही सांगता येणार की कोणता भाग आपल्याला जाणून घ्यायचा. पण मुद्दा असा आहे की हे संविधान आपलं काही सहजासहजी तयार झालेलं नाहीये. या संविधानात निर्मितीसाठी आपण 2 स्वातंत्र्य लढ्यांचा सामना केलेला आहे. जसा राजकीय स्वातंत्र्याचा लढा होता की जो आपण इंग्रजांविरुद्ध लढत होतो, तसाच आणि त्याही पेक्षा अधिक भयानक असं मी म्हणेल तो होता सामाजिक स्वातंत्र्याचा लढा, की जो आपण इथल्याच प्रस्थापितांविरोधात लढत होतो. आणि मग या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यांमधून जे जे आदर्श आणि मूल्य आमच्या सर्व महापुरुषांना, प्रत्येक भारतीय नागरिकाला, मग ते स्वातंत्र्य असेल, असेल, बंधुता असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळाव्या अशी अपेक्षा होती. या सगळ्यांचा उहापोह या संविधानाच्या भाग 3 मध्ये करण्यात आला. यामध्ये आम्हा सर्व भारतीयांना म्हणजे कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही अंतर न ठेवता आम्हाला काही मूलभूत अधिकार देण्यात आले. सुरुवातीला 7 आणि आता सध्या 6 मूलभूत अधिकार आम्हाला आहे, की ज्याच्यामध्ये समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे, किंवा आपल्या या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल तर न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अधिकार आहे. म्हणजे हे सगळे भाग जे आहे ना, हा जो भाग 3 आहे तो तर प्रत्येक भारतीयाला आवर्जून माहिती असायला पाहिजे. आवर्जून म्हणजे त्याला तर हे तर कळायला पाहिजे की मी एक भारतीय म्हणून माझे हक्क काय आहेत, मला नक्की काय काय इथं भारतीय असण्याचा लाभ मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी भाग 3 जाणून घेणं तर खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही मला सांगत असाल कोणता भाग महत्वाचा आहे, तर तो भाग 4 आहे, की ज्याच्यामध्ये राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्व दिलेली आहे. अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान हा भाग विस्तारलेला आहे. हा भाग राज्यकर्ते आणि जनता म्हणजे जागरूक मतदाता असं शब्द वापरले मी त्यासाठी, या दोघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या लोककल्याणकारी भागामध्ये एक लोककल्याणकारी राज्य कसं स्थापन करण्यात यावं या संदर्भातलं संपूर्ण दिशादर्शन या अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान मध्ये करण्यात आलेला आहे. इव्हन दो हे जे योजना किंवा ज्या काही बातमी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या न्यायालयातर्फे आपल्याला लागू करून घेता येणार नाही असंही स्पष्टपणे म्हटलंय. कारण याची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही घटनाकारांनी खूप विश्वास ठेवून तुमच्या माझ्यावर म्हणजे आपल्यासारख्या सर्व भारतीयांवरती आणि जागरूक नागरिकांवर दिली होती, की जागरूक नागरिक हे 5 वर्ष आपल्या शासन व्यवस्थेचं
मूल्यमापन करतील आणि अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे कार्य करतील आणि त्याप्रमाणे जर कार्य करत असल्याचं जागरूक मतदाराच्या लक्षात आलं तर जागरूक मतदाता आपल्या पुनर्मतदानाच्या माध्यमातून त्यांना बक्षीस देईल किंवा मग जर असं वाटलं की त्याची पायमल्ली होत होती किंवा त्या पद्धतीने ही व्यवस्था राबवली गेली नाही अशा वेळेला शिक्षा म्हणून इतरांना संधी देईल. म्हणजे हे सगळे भाग खूप महत्वाचे आहेत. आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो भाग 4क की जो आपल्या मूलभूत कर्तव्यांविषयी बोलतो. 11 मूलभूत कर्तव्य आहेत की जे प्रत्येक भारतीयाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण देशभक्तीची व्याख्या आता सोनवणे सर खूप संकुचित करण्यात आली आहे. लिमिटेड काही घोषणा दिल्या म्हणजे तुम्हाला देशभक्तीचं सर्टिफिकेट मिळतं, परंतु हे सर्टिफिकेट खऱ्या अर्थाने संविधानिक नाही भेटत. आपल्याला जर का खऱ्या अर्थाने स्वतःला देशभक्त सिद्ध करायचं असेल तर आम्हाला आमच्या संविधानामध्ये अनुच्छेद 51क मध्ये जे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत त्या 11 मूलभूत कर्तव्य खऱ्या अर्थाने पालन करणारा हाच खरा देशभक्त असू शकतो. आणि यातलं पहिलंच कर्तव्य असं म्हणतं की आम्ही आमच्या देशाच्या सर्वोच्च कायद्याला म्हणजे संविधानाला जाणणार, त्याच्या आदर्श आणि मूल्यांना आम्ही समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणार. म्हणजे मला तर सांगायचंय, थोडक्यात सांगताना एवढं सांगेल की तसं बघितलं तर संपूर्ण संविधानच जाणून घेणं प्रत्येक भारतीयासाठी गरजेचं आहे. परंतु अगदी प्रायमरी लेव्हलला भाग 3 आणि भाग 4 आणि भाग 4क मूलभूत कर्तव्य हे मात्र आवर्जून आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला हवे. नूर खान सर, तुम्ही इतका सगळा प्रचार करत फिरतात गावागावातून, त्याच्या परीक्षा वगैरे घेत असता, तर या संदर्भात संविधानाच्या बद्दलचे काय प्रश्न लोक तुम्हाला विचारतात किंवा त्याच्या संदर्भातलं निरसन तुम्ही कसं काय करतात? तर काय झालं माहितीये का, खरं सांगायचं म्हणजे संविधान म्हटलं की खूप गैरसमज आहेत, खूप गैरसमज आहेत. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा आता मी क्रीम वर्गामध्ये खूप कमी आणि ग्राउंड लेवलला खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये आणि वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये जास्त जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी कदाचित माझं नाव मला खूप बेनिफिटेबल ठरतंय खरं सांगायचं म्हणजे. कारण पहिलाच समज असा आहे संविधानाच्या संदर्भातला की संविधान सांगावं फक्त एका विशिष्ट वर्गानेच, बाकीच्यांचा संविधानाशी तसा काही फारसा संबंध येत नाही. आणि मी बऱ्याच ठिकाणी एक प्रश्न विचारतो की संविधान म्हटलं की प्रथम दर्शनी तुमच्या मनामध्ये येणारे कोणते तीन शब्द सांगा. 3 शब्द सांगताना अगदी सांगताना आता आश्चर्य पण वाटत नाही या गोष्टीचं. पर्टिक्युलर शब्दांच्या भोवती संविधानाच्या संदर्भात येणारे, आता मी सांगण्याची गरज नाही उघडपणे की ते 3 शब्द कोणते असू शकतात, तुम्ही समजू शकता आणि प्रेक्षकही समजू शकतात. या शब्दांपलीकडे फारसं संविधानाबद्दल ग्राउंड लेवलला माहित असलेले खूप कमी लोक मला भेटली. क्रीम वर्गामध्ये काही थोडीफार शिकलेली जी लोक आहेत की शिकलेली म्हणजे फक्त संविधान जाणून घेतलेली बरं का, की काही एमपीएससी किंवा अन्य काही मार्गाने किंवा अन्य काही कारणाने संविधान जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल अशी लोक काही म्हणजे अपेक्षित उत्तरच येतात. परंतु बहुतांश लोकांच्या मनामध्ये संविधानाबद्दल खूप गैरसमज आहेत. पहिल्यांदा तर मला तर हाच प्रश्न विचारता येतो की तुम्ही तर पठाण म्हटल्यानंतर मुस्लिम दिसता, मग तुम्ही इकडे कसे? आता मला असा प्रश्न पडतो की मी इकडे कसा म्हणजे कसं काय, हा प्रश्न तुम्हाला कसं काय पडतोय? मी इकडे कसा म्हणजे मी जर भारतीय आहे, मी जर का प्रथमता आणि अंतिमता फक्त भारतीय आणि भारतीय असणार आहे, मी भले धर्माने कोणताही असो तो धर्म, माझ्या धर्म ज्या काही माझ्या आस्था आहेत किंवा माझ्या ज्या काही जागा आहेत धर्माच्या आस्था मानण्याच्या तिथपर्यंत ठीक आहे ना, ओके, वेल अँड गुड. फार फार तर माझ्या जी काही प्रार्थना असतात तिथपर्यंत तो ठीक आहे. माझ्या घरात सुद्धा संविधानिक आदर्श आणि मूल्य असलं पाहिजे. कारण जर तुम्ही संविधानाला त्याचा अंतरंग व्यवस्थितपणे जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसेल तर तुमच्या लक्षात येईल संविधान म्हटलं की फक्त राज्य व्यवस्थे संदर्भातच तुम्हाला बोलताना म्हणजे असं वाटतं की फक्त राज्य कसं असावं एवढंच फक्त संविधान बोलतं, राज्यकर्ते कसे असावे. संविधानावर बोललं की आपल्याला असं वाटतं की फक्त राज्यकर्त्यांविषयी बोलावं, विविध पक्षांविषयी बोलावं, हे असं करत नाही ते तसं करत नाही एवढ्या पुरतच बोलावं, अशी अपेक्षा सर्वसाधारण लोकांची आहे. पण नाही, तुम्ही संविधानाला इतकं संकुचित करू नका. संविधान ही फक्त केवळ एक राज्य पद्धतीने आहे, राज्य पद्धती नाहीये फक्त, तर ती एक जीवन पद्धती आहे, जीवन प्रणाली आहे, लक्षात घ्या. कारण अगोदरच लक्षात घ्या की संविधानामध्ये आमच्या केवळ राजकीय जीवनाविषयी भाष्य केलेलं नाही, तर आमच्या एकंदरीत 4 जीवनाविषयी या संविधानामध्ये भाष्य केलेलं आहे. तुम्ही संविधानाचा अंतरंग जर का चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की संविधान प्रथमतः भाष्य करतं ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यानंतर तुमच्या कौटुंबिक आयुष्याविषयी, त्यानंतर तुमच्या सामाजिक आयुष्याविषयी आणि शेवटी या सगळ्यांचं प्रतिबिंब ज्या व्यवस्थेमध्ये उतरतं त्या राजकीय व्यवस्थेविषयी संविधान भाष्य करतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या संविधानाला ज्या पद्धतीने संकुचित नजरेने बघतो
ती नजर जोपर्यंत आपली हटणार नाही आणि आपण ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रॉपर वेने संविधानिक आदर्श आणि मूल्य पोहोचवणार नाही, तोपर्यंत संविधानाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, जी काही नजर आहे ती बदलणार नाही. सर मी फक्त एवढंच सांगेल की संविधान हा जो एक विषय आहे ना, तो गैरसमजाच्या कचाट्यामध्ये एवढा सापडलेला आहे. तुम्ही ग्राउंड लेवलला जेव्हा काम कराल किंवा वाड्या वस्त्यांवरती जेव्हा विविध समाजाच्या लोकांमध्ये जाऊन जेव्हा बसाल, बघाल, बोलाल, त्यांच्याशी चर्चा कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही जरी अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचा साजरा करत असलो तरीही आमच्या खेड्यापाड्यातल्या 75% तर सोडा, परंतु 5% लोकांपर्यंत सुद्धा संविधान हे खऱ्या अर्थाने पोहोचलेलं नाहीये. संविधानिक व्यवस्था नक्की काय होती, त्याच्यातून नक्की आपल्या घटनाकारांना नक्की काय अपेक्षित होतं, ह्या अपेक्षाही लोकांपर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. आम्ही संविधानाला फक्त राजकीय नजरेच्या चौकटीमध्ये अडकून टाकलेला आहे आणि आणखीन काही ज्या काही पर्टिक्युलर काही गोष्टी आहेत त्या मी जे तुम्हाला 3 शब्द सांगितले किंवा मनात येणारे पहिल्यांदा प्रथमदर्शनी जे काही बोललो, या सगळ्याच फक्त चौकटीमध्ये संविधान आहे. परंतु हे संविधान माझ्यासाठी आहे. हे संविधान कोणी बनवलंय? ते संविधान मी बनवलेलं आहे. म्हणजे संविधान सभा कोणाची होती? ती जनतेची होती. आम्ही सुरुवातीलाच म्हटले, आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे मी येतो, मी भारतीय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने हा शब्द लक्षात घ्या की आम्ही भारताचे लोक हा शब्द खूप सर्वसमावेशक आहे. याची नाळ सरळ थेट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जुळते. कारण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा या केवळ मावळा करून केल्यामुळे सगळ्यांना ते आपलं वाटत होतं, सगळे असं वाटत होतं. सेम तीच संकल्पना एक प्रकारची आपल्या आली आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे मी आहे, आम्ही भारताचे लोक, हे मी बनवलेलं आहे, म्हणजे माझ्या लोकांनी बनवलेलं आहे आणि ते कोणासाठी बनवलेलं ते माझ्यासाठी बनवलेलं आहे. आणि मग माझ्यासाठी नक्की काय याच्यामध्ये दिलेलं आहे, जशा पद्धतीने माझा उद्धार करण्यासाठी याच्यामध्ये उपाययोजना दिलेल्या आहेत, काय स्ट्रक्चर ठेवून दिलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी, परंतु असं होताना दिसत नाही. आणि म्हणूनच दुर्दैवाने सांगावं लागतं की अजूनही अमृत महोत्सवी जरी वर्ष असलं तरी खूप काम या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अत्यंत तुम्ही चांगला मुद्दा मांडला हा. नूरखान सर, तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की हे संविधान जे आहे ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं किंवा तेवढ्याच चौकटीत लोक बघतात. पण तुम्ही त्याचे 5 अंग सांगितले की वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, हे आर्थिक आहे आणि राजकीय, असे 5 अंग तुम्ही सांगितले. याचं कशा पद्धतीने रिलेट कराल तुम्ही? वैयक्तिक पद्धतीने, वैयक्तिक गोष्टीने संविधान कसं काम करतं, ह्या 5 मुद्द्यांचा थोडंसं विश्लेषण करा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते समजेल. अगदी खूप सुंदर प्रश्न विचारला सर तुम्ही. हा प्रश्न खरं तर प्रत्येक भारतीयाला जोपर्यंत समजणार नाही याचं उत्तर, तोपर्यंत संविधान हे माझं आणि माझ्यासाठी हे लक्षात येणार. आता तुम्हाला मी मूलभूत अधिकार जे आपल्या भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये सांग. काय सर माहिती का, संविधानाबद्दल आपण थोडक्यात जर बोलायचं ठरलं तर ते शक्य होत नाही. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला जोपर्यंत थोडीशी डिटेलिंग दिली जात नाही तोपर्यंत संविधानाबद्दलचे गैरसमज दूर होत नाही. आता मी तुम्हाला पहिलेच बोललो की भाग 3 जो आहे तर तो आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसंदर्भात भाष्य करतो. मग आता मला सांगा, त्याच्यामध्ये अनुच्छेद जे काही 12 आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे काही मूलभूत हक्क आहेत ते देण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर राज्याची आहे. म्हणजे शासन व्यवस्थेची देण्यात आलेली आहे. म्हणजे शासन व्यवस्थेने हे मूलभूत अधिकार आम्हा सर्व भारतीयांना द्यावेत अशा पद्धतीची अपेक्षा केली आहे. पण आता मला तुम्ही सांगा की अनुच्छेद 14 ते 18 मध्ये जो समानतेचा अधिकार दिला आहे, म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग, भेद या सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यावरती, या आधारावरती कोणताही भेदभाव आपल्यासोबत होणार नाही. मग आता मला तुम्ही हे सांगा की फक्त ही अपेक्षा राज्याकडनं तुम्ही अपेक्षा करता का? म्हणजे राज्यानेच फक्त, म्हणजे शासन संस्थेनेच फक्त ह्या बाबतीमध्ये भेदभाव करू नये, आम्ही केला तर चालेल. म्हणजे किरण सोनवणे पर्टिक्युलर एका धर्माचे आहेत किंवा जातीचे आहेत म्हणून मी त्यांच्याशी भेद केला तर चालेल, राज्याने करू नये, मी केला तर चालेल. त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा अनुच्छेद 19 ते 22 दरम्यान मला स्वातंत्र्याचा अधिकार दिला. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे, राज्याने माझी मुस्कटदाबी करू नये, बरोबर आहे. पण मग माझ्या बोलण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार तुम्ही नाकारून चालेल का? व्यक्तिशः व्यक्तीने राज्याची जबाबदारी सांगितली म्हणून राज्यावर चालेल का? म्हणजे जसा बोलण्याचा अधिकार मला आहे तसाच माझ्या सोबत जो कोणी आहे त्याचंही एक मत आहे, त्याचंही मतांतर आहे. सहजीवन अस्तित्व नावाचा एक प्रकार आपलं संविधान ऍक्सेप्ट करतं की तो जसा आहे, ज्या पद्धतीचा आहे
त्याला त्याला व्यक्त होऊ देत ना, त्याला अभिव्यक्त होऊ देत ना. तुम्ही फक्त कोर्ट कचेऱ्या आणि जे काही शासन व्यवस्था आहे यांच्याकडनं फक्त जर का अपेक्षा कराल की त्यांनी ह्या गोष्टी लागू कराव्यात, मी मात्र नाही केल्या तरी चालेल, म्हणजे माझ्या व्यक्तितेशी याच्या गोष्टीचा काही संबंध नाही. तेच शोषणासंदर्भामध्ये म्हणजे राज्याने शोषण थांबवावं आणि मी करावं, हरकत नाही, मी शोषण केलं समोरच्या तर चालेल, असं त्याचा अर्थ तुम्ही घ्याल का? म्हणजे सुरुवात तर माझ्यापासून आहे ना. राज्य कुठून सुरू होतंय किंवा देश कसा बनतोय, म्हणजे मी जर का सगळ्यांना समानतेच्या नजरेने बघितलं, कारण जर का आपण याला असं म्हणत असो की स्वतःच आपण अंगीकृत केलेलं आहे, तर मग ज्या ज्या अपेक्षा संविधानामध्ये केलेल्या आहेत त्या राज्याने करण्या अगोदर त्या मला पण करणं गरजेचं आहे. म्हणजे समानता राज्याचं देईलच देईल, ते कायदेशीर आहे, परंतु त्या अगोदर मला पण सगळ्यांना समानतेची नजर द्यायला लागेल. मलाही सगळ्यांना या सगळ्या भेदांपासून दूर करून त्यांना समानतेच्या नजरेने बघावं लागेल. मलाही स्वातंत्र्य सगळ्यांना द्यावं, व्यक्तिशः लक्षात घ्या. मलाही समोरच्या मताचा आदर करणं गरजेचं आहे. तो ते म्हणतोय काय म्हणतोय हे तर ऐकून घ्यायला हवं ना. मलाही दुसऱ्याचं शोषण करता येणार नाही, मलाही दुसऱ्याचं धार्मिक स्वातंत्र्य जपता आलं पाहिजे. म्हणजे केवळ राज्याने तुमच्या धर्म स्वातंत्र्याची संरक्षण करावे आणि मी मात्र माझ्या पद्धतीने वागेल, मी कोणाच्या धर्माचा आदर करणार नाही किंवा मी कोणाचं धर्म स्वातंत्र्य मान्य करणार नाही, चालेल का हा शब्द? नाही चालणार. म्हणजे मला सुद्धा कसं माझा धर्म आहे तसं दुसऱ्याचा आहे, त्याचा आदर करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की अशा पद्धतीने व्यक्ती काय कौटुंबिक जर म्हणाल तर तुमच्या घरात असलेली स्त्री असेल, तुमच्या घरात असलेले अन्य कुटुंबीय असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये मात्र म्हणजे बाहेर देशामध्ये संविधानाचा कायदा चालेल पण घरात मात्र माझा कायदा चालेल. मी सांगेल तीच पूर्व दिशा असेल, मग ती चुकीची असू दे किंवा बरोबर असू दे, काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी म्हणतोय ना मग ते अंतिम असेल, असं नाही सांगणार. म्हणजे घरामधली प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे, तिलाही मतमतांतर आहे. जर का आपण तिची त्याचा स्वतंत्र व्यक्तिमत्व जर का ऍक्सेप्ट करत नसू तर बाहेर तुम्ही संविधान ऍक्सेप्ट करून त्याचा उपयोग काय असणार आहे? म्हणजे हे कौटुंबिक झालं. सामाजिक लेवलला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा सामना आपण जेव्हा करतो तेव्हा समाजामध्ये बऱ्याच गोष्टी जेव्हा समोर येतात त्यावेळेला तिथे सुद्धा मेरी आवाज सुनो किंवा मग आमच्या समाजाचं प्राबल्य आहे म्हणून आम्हीच त्याच्यावरती उपक्रम करणार किंवा आम्हीच त्याच्याबद्दल जे काही आहे ते निर्णय आमचाच अंतिम राहील, असं नाही. प्रत्येकाला आपण जेव्हा ह्या सगळ्या समानतेच्या स्वातंत्र्याच्या या सगळ्या नजरेतून बघू तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळं होईल. एक लक्षात घ्या, 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील शेवटच्या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या संदर्भामध्ये एक इशारा दिला होता. आपण तो आजही लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलं होतं की संविधान आपल्याला लागू करायचं आहे, बरोबर आहे, परंतु जोपर्यंत म्हणजे हे संविधान लागू होत असताना जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही. आणि जर का आपण ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही योग्य पद्धतीने म्हणजे स्थापन करून समाजाच्या प्रत्येक घटकाला जर न्याय देऊ शकलो नाही तर लक्षात घ्या हीच लोक उद्या ही संविधानिक व्यवस्था उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जर का त्यांना ह्या संविधानिक व्यवस्थेचा जर काही फायदाच होणार नसेल, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जर स्थापन होणार नसेल तर मग या संविधानाचा नक्की आमच्यासाठी मग उपयोग तरी काय आहे, अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकेल. हे सगळ्या बाबी जर आपण बघितल्या आणि बाबासाहेबांनी दिलेले धोक्याचे इशारे जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की हे संविधान हे काही फक्त राजकीय दृष्टिकोनातून विचार करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर इथे व्यक्तीपासून सुरुवात करावी लागणार आहे. व्यक्ती, मग त्याचं कुटुंब, मग त्याचा समाज आणि मग त्या समाजाचं प्रतिनिधित्व. राजकीय नेते काही चंद्रावरनं किंवा मंगळावरनं आलेले नाहीत, लक्षात घ्या. या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. बहुसंख्य समाजाला काय पटतं आवडतं आणि कशाच्या मागे ते येऊ शकतात हेच बघून ते आपली ध्येय धोरण ठरवत असतात. म्हणजे मी तर असं म्हणेल की आपल्याला व्यक्तिशः पहिले संविधानिक आदर्श आणि मूल्य स्वतः व्यक्ती म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन वैयक्तिक आयुष्यात करणं गरजेचं आहे. नंतर आपल्या कौटुंबिक, मग सामाजिक, ऑटोमॅटिक जेव्हा संविधानिक आदर्श मूल्यावर आधारित या तिन्ही पायऱ्या जेव्हा कम्प्लीट होतील, ऑटोमॅटिक चौथी पायरी ही संविधानिक आदर्श आणि मूल्यांना मानणार असेल. अंतिमतः एक गोष्ट लक्षात घ्या सर, की कोण्या एका व्यक्तीने नैतिकतेच्या अतिउच्च शिखरावर असण्यापेक्षा बहुसंख्य समाजाने त्या नैतिकतेच्या पहिल्या पायरीवर असणं कधी लाभदायक ठरतं. आणि म्हणून आपण केवळ वरच्या पायऱ्या बघण्यापेक्षा आपण किमान सुरुवात करून पहिल्या पायरीवर तर चढूया, सुरुवात तर स्वतःपासून करूया. इथून माझा फोकस आहे आणि म्हणून संविधान आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला प्रत्येक भारतीयाला ते जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे की एकूणच भारतीय नागरिक म्हणून आपला देश, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला धर्म या सगळ्यांच्या संदर्भामध्ये संविधान काय बोलतं किंवा कसं आपण या देशामध्ये भारत देशाच्या सीमेमध्ये राहत असताना वागलं पाहिजे याची आचारसंहिता जे ठरवतं ते म्हणजे भारतीय संविधान असतं. प्रश्न यातनं असा विचार येतोय की संविधान तर आहे पण संविधान असल्यानंतर सुद्धा लोक
संविधानाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आता उल्लंघन सुरू आहे. मग हे उल्लंघन सुरू असेल तर ज्या लोकांसाठी हे संविधान आहे त्याने नेमकं काय केलं गेलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे. कारण की जर समजा काही ठिकाणी कायदा आहे बाबा, कायदा म्हणजे काय, एक पुस्तक आहे कायद्याचं, कायद्याने समजा तुम्ही तो नाही पाळला तर ते पुस्तक जाऊन काय तुम्हाला लगेचच्या लगेच शिक्षा देणार नाही. मग ते त्याच्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे. तर खूप महत्वाचा प्रश्न आपण विचारतो. तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या, संविधान असताना काय आणि संविधान नसताना काय, याचं जर का आपल्याला उत्तर पाहिजे असेल आणि हे उत्तर जर आमच्या लक्षात आलं तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात येणार आहे. संविधान लागू होण्या अगोदर आमच्या इथे जी काही व्यवस्था होती ती व्यवस्था एक प्रकारे राजेशाही व्यवस्था होती. म्हणजे आपण जर का माझ्या ह्या हाताकडे लक्ष दिलं तर तुम्हाला मला हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. हा राजा आहे आणि तो जे काही बोलेल तो कायदा आहे. राजाच्या अंडर हा कायदा आहे. हे कुठपर्यंत बाब आहे, संविधान लागू होण्या अगोदर. आपल्याकडे कितीतरी म्हणी आहेत बघा या शब्दाला म्हणजे स्पष्ट करणाऱ्या, की राजा बोले दल आले, राजाने मारलं पावसाने झोडपलं दात मागायची कुठे. म्हणजे राजा बोलेल ते अंतिम आहे, त्याला कुठलाही चॅलेंज नाहीये. आता जेव्हा भारतीय संविधान लागू झालं त्यावेळेला ही व्यवस्था पूर्णपणे सराशी उलटी झाली लक्षात घ्या. आणि आता कायदा हा राजा झाला आणि या कायद्याच्या चौकटीमध्ये हा राजा आला. म्हणजे आजचा जो राजा आपण ज्याला समजा अगदी ग्रामपंचायतीचे सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंतचे सर्व व्यवस्थापक म्हणूया. म्हणजे ह्या चौकटीत आता हा राजा आला. आता राजा म्हणेल तो कायदा नाही, लक्षात घ्या. तर चौकटीमध्ये कायद्याचे जे काही असेल ते राजाला वागणं गरजेचं आहे. म्हणजे आता कायदा हा राजा झालेला आहे. मुद्दा माझा लक्षात घ्या की ज्या वेळेला संविधान नावाची आचारसंहिता नसते, संविधान म्हणजे नक्की काय हो, तुम्ही त्याला खूप म्हणजे जडजड भाषेमध्ये गुंतवू नका सर. संविधान म्हणजे सर्वसाधारणपणे डूज अँड डोंट डू ची एक यादी आपण असं एका वाक्यात बोलूया, की काय असायला हवं आणि काय नसायला हवं या संदर्भातली जी काय आचारसंहिता आहे ती संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेली आहे. मग अशा वेळेला जे जे योग्य आहे, जे जे चांगलं आहे ते काय काय असायला हवं या संदर्भातली मांडणी आपल्या संविधानामध्ये आहे आणि जे काय नको त्याबद्दल पण मांडणी केली. मग जर का आता हा राजा बोलेल तसा जर कायदा असेल तर मग आता राजाची तर काय आचारसंहिता नाही, त्याचा मनमानी व्यवहार आहे. पण जर का ही व्यवस्था अशी असेल, कायदा जर का राजा असेल आणि त्याच्या चौकटीत जर राजा असेल तर ज्या आचारसंहिता संविधानाच्या माध्यमातून आखून देण्यात आलेल्या आहेत त्या आखलेल्या चौकटीतच आपला राज्यकारभार चालू शकतो किंवा जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था चालू शकते. आता जी लोक या संविधानाला बदलाची भाषा करतात किंवा तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे जे काही गोष्टी करतात तर या सगळ्या गोष्टी कशातून करतायत हेही बघा. एक तर दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, या संविधान लागू झाल्यामुळे नेमके कुणाचे हितसंबंध दुखावले गेलेले आहेत, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यापैकी जे हितसंबंध दुखावले गेले असतील ते या बदलाची भाषा करतात. आणि दुसरा मुद्दा, की जी लोक ज्यांचा समजा त्या हितसंबंधाशी काही संबंध नाहीये परंतु तरीही बदलाची भाषा करतात त्यांना खऱ्या अर्थाने संविधान नक्की काय आहे हे समजलेलं नाही. न जाणता, न ओळखता, न माहिती करून घेता ते अशा प्रकारचे वाक्य टाकतात. या संदर्भातला जो पहिला मुद्दा मी म्हटलो की हितसंबंधाचा, तर तोही मी तुम्हाला हातवारे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेल. आय होप तुमच्या ते लक्षात येईल की भारतीय संविधान लागू होण्या अगोदर आपली जी सामाजिक व्यवस्था होती ती सामाजिक उतरंडीची व्यवस्था आहे. म्हणजे आपल्या इथं केवळ धर्म आहेत का, तर नाही. तर धर्माच्याही पलीकडे जाऊन आपल्या इथं जाती व्यवस्था आहे. आणि या जाती व्यवस्थेमध्ये आता किती आहे ते तुम्हाला माहिती आहे, 6500 पेक्षा जास्त जातीमध्ये आपला भारतीय समाज विभागला गेला. बरं, ही जात व्यवस्था आहे तर ती इक्वल आहे का, तर नाही. ही पण ती अशी उतरंडीच्या आधारावरती आहे. अशा वेळेला काही समाज असे वरती आहेत तर काही समाज खाली आहेत. आता माझ्या हाताची एक्स्ट्रीम पोझिशन व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये एवढीच येते. तसं बघायला गेलं तर हा किती ताणला हा किती खाली गेला तरी मी ह्या व्यवस्थेचं तुम्हाला खऱ्या अर्थाने चित्र उभं करू शकणार नाही. एवढ्या टप्प्याटप्प्यामध्ये ही व्यवस्था म्हणजे एकमेकांना खालीवर सांगते. आता अशा वेळेला काय झालंय की जेव्हा संविधान लागू नसताना ही व्यवस्था अशी होती, राजेशाहीमध्ये नाही म्हटलं तरी विशिष्ट वर्गाला किंवा विशिष्ट लोकांना वरचं स्थान आणि बाकीच्यांना खालचं स्थान. आता हे लोक जे होते ते मोजकी लोक आहेत, पण बहुसंख्य लोक हे आहेत. पण जशी भारतीय संविधान लागू झालं आणि अनुच्छेद 14, 15 किंवा अनुच्छेद 14 नुसार सर्व भारत म्हणजे कायद्यासमोर सगळे समान असतील आणि कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण असेल हे तत्व लागू झालं. गमत काय झाली की ही जी असमानता होती हीच असमानता एका झटक्या समानतेच्या पातळीवर आली. आणि ह्या समानतेच्या पातळीवर आल्यानंतर गडबड काय झालेली तुमच्या लक्षात आलंय का, की ज्यांचे हितसंबंध कमी झाले किंवा ज्यांना जे विशेष स्थान होतं ते आता जाऊन समानतेच्या पातळीवर आले तर त्या लोकांना नक्कीच लक्षात आलं की काय गडबड झालेली आहे
आणि त्यामुळे ते परत ही व्यवस्था ही कशी करता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे तर तो हा समाज आहे दबला पिसलेला, की जो खाली होता आणि संविधानाने त्याला बराबरीला आणून ठेवलं. त्या समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी नक्की हे समजून घ्यावं की संविधान काय आहे. त्या अनुषंगाने मला नक्की जो समानतेचा अधिकार दिला, जो स्वातंत्र्याचा अधिकार दिला, किंबहुना मला एक माणूस म्हणून, म्हणजे मी तर असं म्हणेल की मानव मुक्तीचा सगळ्यात मोठा जाहीरनामा जर कोणता असेल तर तो भारतीय संविधान आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही जर का म्हटलं ना, आम्ही भारताचे लोक, ही तर प्रास्ताविका तुम्ही जर वाचली आणि त्या प्रास्ताविका वाचल्यानंतर जर तुम्हाला असं म्हणजे म्हटलं, म्हणजे मी अतिशोक्ती समजू नका, हे माझं मत आहे वैयक्तिक, की ह्या संपूर्ण जगाचं जर का आपल्याला असं संविधान निर्माण करण्याचं जर का एखादी वेळ आली, म्हणजे असं होणार नाही, हे म्हणजे माझं एक वेगळं मत आहे संविधानाची महत्ता सांगण्याच्या दृष्टिकोनातून, असं होणार नाही. परंतु जर का असं वेळ आलीच की जगासाठी एक संविधान तयार करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो केवळ भारतीय प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दाऐवजी जर का आम्ही जगाचे लोक शब्द टाकला आणि ती प्रास्ताविका आणि ते संविधान तसेच जगाला लागू केलं, तरीही कोणतीही मानवतावादी विवेकवादी व्यक्ती हे संविधान नाकारू शकणार नाही. एवढं व्यापक अर्थाने आणि एवढं तुमचं सर्व समावेशक विचार करून, म्हणजे एक व्यक्ती म्हणून तुमच्या अशा पद्धतीने ह्या संविधानाची रचना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी लोक संविधान बदलाची भाषा करतायत ती का करतायत, त्याचे डाव आमच्यासारख्या किंवा सर्वसाधारण जनतेने ओळखावं. आणि हे जर सर्वसाधारण जनतापैकी कोणी म्हणत असेल तर त्याने ते म्हणण्या अगोदर संविधान नक्की काय आहे आणि खरंच तुम्ही जे म्हणताय ते म्हणण्याची गरज आहे का, हे पहिले बघून घ्यावं आणि मगच अशा पद्धतीचं जे काही त्यांना म्हणायचं आहे त्यांनी ते म्हणावं. परंतु संविधान जाणून न घेता जर कोणी असं म्हणत असेल तर हे मात्र निश्चितच चुकीचं आहे. ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचवावं. धन्यवाद नूर खान सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती आणि संविधान दिनाच्या निमित्तानं संवाद साधला आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या समजून सांगितल्या. मित्रहो, हे होते नूर खान पठाण सर, जे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर संविधानाच्या प्रचार प्रसार करत असतात. ते संविधानाच्या लोकांमध्ये जागृतता आणि साक्षरता व्हावी म्हणून त्यासाठी परीक्षा सुद्धा घेत असतात. आणि त्यातून एकूणच हे करण्याचा त्यांच्या मागचा हेतू असा आहे की ज्या देशातले लोक आपल्या अधिकारांबद्दल आणि कर्तव्याबद्दल जागृत होईल, तो समाज जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा गैरकायदेशीर किंवा बेकायदेशीर गोष्टी सहन करणार नाही. आणि त्यामुळे संविधानाची जागरूकता, संविधानासंदर्भातली साक्षरता, माझे अधिकार काय आहेत, माझे कर्तव्य काय आहे, माझ्या देशामध्ये मी निवडून दिलेल्या राजकीय लोकांची कर्तव्य काय, त्यांच्या संदर्भातले अधिकार क्षेत्र काय, या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील आणि देशाचा एक भाग म्हणून, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, म्हणजे आपण सर्वच्या सर्व लोक हा देश चालवत असतो. आणि तो देश जर समजा वाईट पद्धतीने चालत असेल, तिथे चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी घडत असतील, तर त्याच्यासाठी केवळ राजकीय पक्ष, राजकारणी किंवा राजकीय लोकांनी निर्माण केलेली व्यवस्था जबाबदार नसून, तर आपण ती खपवून घेतो. आपण त्याच्या संदर्भातली योग्य पद्धतीने त्याला विरोध करत नाही, त्या संदर्भातला आवाज उठवत नाही. आपण सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत, हे आपल्याला आपलं संविधान अभ्यास केल्यानंतर जाणून देतं. तुम्ही नूर खान पठाण सरांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.